श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही चाललोय बाहेर। कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे दिसेल, सो ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा। तर आज आपण निघालो आहोत पुण्याजवळील एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाण बघायला। तर पुढे गेल्यावर तुम्ही कोणी गेले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे खूप फेमस ठिकाण आहे। तर चला आता मी तुम्हाला सांगते आम्ही कुठे गेलो होतो ते। तर आम्ही गेलो होतो खडकवासला धरण बघायला आणि हे धरण पुण्यापासून फक्त 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे। तर आम्ही खूप इंस्टा वगैरेला रील्स बघितले, तर म्हणलं चला आपणही एकदा व्हिजिट करूया। आणि आमच्या घरापासून पण हे जवळ आहे। आमचंही खूप दिवसाचं चाललं होतं जाऊ म्हणून, पण काही ना काही कारणांमुळे आमचंही राहून जात होतं। तर आज आम्ही गेलो होतो तिथे आणि आता तुम्ही बघताय की आपण खडकवासला धरण परिसरात आलोय। ते समोर तुम्हाला दिसतच असेल की किती मोठं डॅम आहे ते। विस्तीर्ण जलाशय आणि निसर्गाचं मनमोहक दृश्य म्हणजे खडकवासला डॅम। तर तुम्ही इथे ना येऊ शकता पिकनिकसाठी किंवा मग फोटोग्राफीसाठी, व्हिडिओग्राफीसाठी। काही लोक व्लॉगिंग करत असतील तर त्यासाठीही तुम्ही इथे येऊ शकता। तर खास करून शनिवार, रविवार किंवा सुट्ट्यांमध्ये तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे खायचंही काही टेन्शन नाही आहे, कारण तिथे स्ट्रीट फूड, भजी, वडापाव, मक्याचं कणीस, पाणीपुरी, भेळ, चहा असे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे पदार्थ भेटतात। तसंच आपलं चायनीज वगैरे पण भेटतं आणि मेन म्हणजे मोमोज वगैरे पण भेटतात तिथे, स्प्रिंग पोटॅटो असं बरंच काही आहे तिथे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच। तर आपल्याला जर शांत वेळ घालवायचा असेल किंवा आपल्या फॅमिलीसोबत मस्त असा टाईम स्पेंड करायचा असेल तर खडकवासला हे उत्तम ठिकाण आहे। तर तुम्ही कधीही जाऊ शकता आणि पावसाळ्यात गेलं तर उत्तमच। तर खडकवासच्या जवळच ना सिंहगड किल्ला आहे, पानशेत धरण आहे, ते पण पाहण्यासारखं आहे। तर तुम्ही दिवसभरात एक चांगली ट्रिप प्लॅन करू शकता। सकाळी सिंहगडला गेले, मग खडकवासला आणि शेवटी संध्याकाळी पानशेतला गेले तर पानशेतला आपण स्टे करू शकतो। तर आता व्हिडिओमध्ये दिसतंय तसं आम्हालाही काहीतरी खायची इच्छा झाली पावसाळ्यात। तर आपल्याला काही कांदा भजी वगैरे बघितलं की आपल्याला खाऊच वाटतं। तर मग आम्ही शोधत होतो की आज काय खाऊया म्हणून। तर आता तुम्हाला पुढे दाखवते आम्ही काय खाणार आहे, पण त्याआधी आम्ही ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पॉटला पण जाऊन आलो। तिथूनही डॅम बघून आलो आणि थोडेफार व्हिडिओ काढले, फोटो काढले, त्यानंतर खायला गेलो। तर आम्ही पहिल्यांदा कांदा भजी आणि ओली भेळ घेतली, कैरी वगैरे टाकून दिली होती। तर दोन्हीची प्राईस 60 रुपीज होती आणि जी की ओली भेळसाठी आणि कांदा भजीसाठी पण आम्हाला तरी वर्थ इट नाही वाटली, पण अशा ठिकाणी ना थोडं तरी महागच असतं। तर ठीक आहे असो। त्यानंतर आम्ही मक्याचं कणीस किंवा चहा यात एक डिसाईड करणार होतो। तर मला विचाराल तर मी नेहमी चहाच डिसाईड करते, सो आम्ही तंदूर चहा प्यायला गेलो। तर याची पण प्राईस बघून आम्ही थक्क झालो, कारण याची प्राईस होती 25 रुपीज आणि कप तुम्ही बघू शकता किती छोटा होता ते। तर तुम्हीच सांगा आता याची प्राईस 25 रुपीज ठीक आहे का? पण कसं आहे बाहेर गेलो की असंच असतं। सो आम्ही ट्राय केलं ते आणि मक्याचं कणीस मला नाही खाऊ वाटलं, सो यांनी नाही खाल्लं। त्यानंतर आम्ही निघालोच होतो, गाडीपाशी गेलो आणि मला मोमोजचं दुकान दिसलं। यांना मोमोज म्हणलं की हे कधीच नाही म्हणत नाही, तर शेवटी मोमोजही खाल्ले आणि अशा प्रकारे आम्ही निघालो परत घरी जायला। तर घरी जाता जाता परत ही बॅक साईड दिसली, तर तिथं थांबलो 2-5 मिनटं आणि तेही बघून घेतलं। तर आता आम्ही घरी आलोय आणि तुम्ही ब्लॉग बघितला का ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसा वाटला तेही सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।